तर चला मैत्रिणींनो, आता श्रावण महिन्यात वरलक्ष्मी व्रत असते. करणारे करते तर जशी पूजा करायची तशी, आणि उपवास पण पकडते. पण मी नाही ताईनं, मी फक्त काय केलं, कुंचम भरून घेतलं, मस्त असा गजरा घातला. काल 3 गजरे आणली होती, जसं की गुरुवार होता, गुरुवारची पण पूजा तुम्हाला शेअर केली. आणि हे बेल मस्त असं आमचं कुलदैवत हे मल्लिकार्जुन, तर बेल वाहून घेतला देवाला. आणि म्हणलं आज आता असा बी शुक्रवारी मी साफ करतेच आहे कुंचम, तर म्हणलं गजरा बी होता, सगळंच खूप छान वाटलं बघा ताईंनो. कलशातलं पण पाणी बदललं, कलशाला पण मस्त असं व्यवस्थित घासून पुसून छान, खूप छान वाटू लागलं. लक्ष्मीला बघा हळदी कुंकू किती छान दिसायला आहे, मुकुट मस्त असं, नारळ तर काल दाखविलतच तुम्हाला मी. तर अशी माझी झाली आजची पूजा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि चला तर कालच्या आलेल्या कमेंटसाठी, तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या लाईकसाठी अगदी मनातून हृदयातून तुमचे धन्यवाद. ताईंनो दादांनो असंच प्रेम देत राहा, खूप छान वाटते तुम्ही कमेंट करतात. तर अजून एक नवीन ऊर्जा मिळते की बाबा आपण कुठंतरी आहेत, थोडंफार एक 25% का होईना सक्सेस होत आहोत. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात की खूप छान ताई, छान रेसिपी म्हणजे काही नसते बघा ताईंनो, माझं नॉर्मल जे आहे ते रोजच्या ह्याच्यातून, माझं जे रोज जे बी भाकर भाजी काय करते त्याच्यात फक्त वेगळं काय करता येईल किंवा पौष्टिक कसं बनवता येईल हेच फक्त माझं ध्येय असतंय, बस बाकी काहीच नाही. तर चला, कशा आहेत सगळ्याजणी, मजेत ना, आणि मजेतच राहायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तर आज होता शुक्रवार तर इथं काय बघा, वरलक्ष्मी व्रत हैदराबादमध्ये इतकं महत्त्व आहे त्याचं, अक्षरशः शाळेला सुद्धा सुट्ट्या दिल्यात. जय घरीच या पिल्लू पण घरीच आहे, तिच्या कॉलेजला पण सुट्टी, कारण बायका आपल्या कसं महालक्ष्मी असतात तसं इथं वरलक्ष्मी आहे. तर खूप छान ताईनं, त्याच्यामुळे मी बी मग कलश असं बी मी तर शुक्रवारी म्हणजे ह्याची कलशातलं पाणी बदलून घासून घेतच असते. आणि काल गजरा आणलेला होता तर ते एक ठेवला होता मी तसाच, मग कुंचम पण घासून घेतलं, भरून घेतलं, आणि त्याच्यामध्ये पण त्यालाच मग एक गजरा घालून घेतला. खूप छान वाटू लागलं, खूप छान वाटलं पूजा केली. तर आता खाली आजीकडं पण असती, पण मी नाही शेअर करत, तिचा प्रसाद वगैरे करायला वेळ झाला आज. सकाळी ते फुलीवरा चिंचाचा भात इतका सुंदर लागते, मी पण करणार आहे आता घरी. तर मस्त असं छान लागते. आणि पायसम म्हणतात, पायसम म्हणजे काय, दुधातला गोड भात शिजवायचा, त्याच्यात ड्रायफ्रूट्स आपल्याला जे घालायचे ते घालायचं, गुळाचा पाक करायचा, साखर टाकायची, पण आजीला शुगर असल्यामुळे तिनं गुळाचा पाक मस्त छान, ते पायसम बी म्हणजे गोड भात पण छान झाला. आणि फुलीवारा म्हणजे चिंचाचा भात एक नंबरमध्ये, मी तुम्हाला शेअर करेल ताईंनो, आता मी केला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर. लई छान चवीला तर इतका नंबर 1 लागतंय ना, आणि करण्याची पण पद्धत खूप सोपी आहे. कावळ्याला चपाती ठेवली होती सकाळी, घेऊन चाललाय, पाणी आणि चपाती ठेवत असतात तिथं, घेऊन गेला बघा. तिथे बसलाय, वरी दिसतंय का नाही की तुम्हाला, तेव्हा ते तिथं बसलाय तिकडं वरी छतावर, पाणी पिते तर आणि घेऊन जाते तर खायला, ते बसून खाते तर मस्त असं. तर चला, आता 9 वाजले, तर आता काय नाश्त्याला नको म्हणली, तेच खाते म्हणली, खूप आवडतंय तिला आता पण आणि दुपारी पण तेच खाते तिनं आता, त्याच्यामुळे नाश्त्याला काही नको म्हणली. तर माझ्याकडे काल मुगाची भाजी, जसं की तुम्हाला दाखवलं, मुगाची भाजी केली का, तर ती थोडीशी उरली. आता म्हटलं त्याचं एक थालीपीठ टाकावं, मस्त होते. बाजरी आपल्या ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करायचं, थोडेफार आपले तिखट मीठ अजून थोडंसं टाकायचं, आणि ते मला थालीपीठ करायचं त्याचं, मस्त होते. तर कशी वाटली माझी पूजा सांगायला अजिबात विसरायचं नाही ताईंना. हे पहा, नारळ तर बघा ना कसा मस्त वाढलाय की नाही, खूप छान वाटतंय. आमच्या जाऊबाईचा बटवा मस्त असा, कुठं बाहेर चाललं की घेऊन जात असते. तर चला, आवडते आता. आता काय करते बघा, अगोदर कपडे राहिलेत, आता घरं वगैरे तर अगोदरच पुसून घेतली, सगळं पूजा ते झाली. आता कपडे धुवून घेते आणि थालीपीठाची रेसिपी पण शेअर करते तुमच्यासोबत. तर चला, थालीपीठ बनवायला मुहूर्त लागलं संध्याकाळी. आता किती वाजले, संध्याकाळचे 8 वाजले. दिवसभर काहीच केलं नाही. जय घरी होता, त्याची त्यानं मॅगी आणून खाल्ली, आणि मी जे खाल्लं तर आज जसं की तुम्हाला म्हणलं वरलक्ष्मी व्रताचं आजीकडं, तर तिनं ते फुलीवराचा भात दिला होता, ते काही गोड भात काही ते काही खाल्ला, माझं भागून गेलं तेवढ्यात. तर चला असू द्या. ही आहे बघा सकाळची पालक भाजी, ते पण तुम्हाला मला शेअर करणं झालं नाही. तर भाज्या वेस्ट करत नाही ताईंनो मी. आता पालकाची भाजी आणि ही आपली मुगाची भाजी, हे दोन्ही टाकायचं. भरपूर असा लसण घेतला आहे मी, सोलत नाही, लसण असाच टाकला आडत कच्चा. जिरे टाकले, तर ही भरपूर अशी कोथिंबीर, एक नंबरमध्ये होतं. एक तर आपलं काही वेस्ट होत नाही, आणि खायला बी छान, इतकं छान लागतंय ना. माझ्या दीदीला तर इतकं आवडतंय ना, ती आवडीनं खाते बघा. पिल्या दोघी पण खातात आवडीनं. आता भाज्यांमध्ये मीठ आहे तर फक्त पिठापुरतंच मीठ घालायचं. इथं बेसन पीठ पण घेतलंय मी थोडं बाजूला, ह्याच्यामुळेच ठेवलंय तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ज्वारीचं पीठ फक्त एवढंच घ्यायचं आहे, 2च पिठं घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचं, तिखट वगैरे तुमच्या चवीनुसार घाला ताईंनो.
आपल्या तिखटावर पण असते, जसं आपलं तिखट आहे किंवा कमी तिखट आहे ह्याच्यावर पण असतंय ना. तर माझं नॉर्मलच तिखट आहे, त्याच्यामुळे मी असं घालते. आणि हळद तर एकदा नक्कीच करून बघा. रात्रीची भाजी उरली किंवा सकाळची उरली तर मग डबल खाऊ वाटत नाही, मग त्याच्यापासून असं काहीतरी वेगळं करायचं. तर चला आता सगळं ह्याला मिक्स करून घ्यायचं. काही नाही, ह्याच्यात बाकी सगळं टाकले. आता मुगस पौष्टिक आहे, तर आपलं पालक पौष्टिक आहे, भरपूर अशी कोथिंबीर घातली. अहो ताईनो, तुम्ही खायला जर बसलं तर 5 पकवानाच्या वरचं लागतंय हे, माहिती का? खूप सुंदर लागतंय. माझ्या आईकडं आमच्या सासूबाई पण करायच्या बघा, थालीपीठ म्हणते त्याला. आमच्या सासूबाई त्याच्यावरती शेंगुळे म्हणजे असे लांब 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 करून वरी लावायचे, ते पण खूप छान लागतात तसे पण. चला आता ह्याच्यात काहीच नाही, तव्यावर छोटे छोटे जसे आपल्याला येतील जसे पाहिजे तसे मस्त असे मिक्स करून घेतलं का. आता जसं लागल पाणी जास्त लागत नाही, हे ह्या भाज्यांमध्येच मिक्स होऊन जाते. कोथिंबीर आणि लसूण मात्र अजिबात घालायला विसरायचं नाही, भरपूर असा घालायचा. चवीला 1 नंबरमध्ये लागतंय ताईनं. हे जर टमाट्याची चटणीचं असेल तर अजूनच छान लागतंय बघा. पण पालक असल्यामुळे मी टमाटर घातलं नाही, कारण टमाटर आणि पालक जर सोबत खाल्ला तर किडनी स्टोन होतं या. तर बघा मी असं हे कॅरी बॅगवर मस्त असं थापून घेतलं आहे. किती कोथिंबीर छान वाटायली, टेक्स्चर पण छान आले. आता तवा तापलाय, टाकून घेते. तर बघा मस्त असे हे छिद्र आहेत ना, त्याच्यात काय करायचं, थोडं थोडं असं तेल सोडून घ्यायचं. खूप छान लागते चवीला, 1 नंबरमध्ये. इकडे लावली थोडीशी खिचडी. तर बघा किती सुंदर कलर आलाय, टेक्स्चर पण किती छान आले आणि चवीला 1 नंबरमध्ये लागतंय. खूप छान. तेल थोडंसं जास्त सोडायचं.